नमस्कार, मी संकेत आवटे। आता सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे पॉलिसी बाजार। पॉलिसी बाजार डायरेक्ट 50% डाऊन आहे। अशा स्टॉक बद्दल आता काय करायचं? जर आपण ऑलरेडी इन्वेस्ट केला असेल तर होल्ड करावं का, एव्हरेजिंग करू शकतो का, किंवा नवीन एंट्री आता करण्यायोग्य वेळ आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। कुठल्याही स्टॉकचा एनालिसिस करण्याआधी पहिला त्याच्या सेक्टरची माहिती घेऊ। त्यामुळे आपल्याला पहिला बघावं लागेल इन्शुरन्स सेक्टरचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि भारतामध्ये या सेक्टरला किती ग्रोथ आहे। जर तुम्ही हा हेल्थ एक्सपेंडिचर पर कॅपिटल बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल 2018च्या सर्वेनुसार हा तुम्हाला पाहायला मिळेल भारत देश सर्वात कमी एक्सपेंडिचर स्पेंड करतो पर कॅपिटाच्या हिशोबाने। मी तुम्हाला सांगतोय USA किंवा इतर देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा ट्रेंड खूप चांगला आहे। तो डाऊन होत होत भारत सर्वात पिछाडलेला देश आपण या इतर देशांच्या तुलनेमध्ये मानू शकतो। जेव्हा तुम्ही हा चार्ट बघता, या चार्टमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर दिसतो आणि ते बघून अभिमान वाटत असेल, पण ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही। कारण 63% लोकांना हेल्थ केअर त्यांच्या पॉकेटला परवडण्यासारखं नाही आपल्या भारत देशामध्ये। सोपा अर्थ आहे, 63% लोकांना भारतामध्ये हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नाही। म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गरज आहे इन्शुरन्सची आणि याच इन्शुरन्सचा वापर करून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो। इन्शुरन्सनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला प्रोटेक्ट करता येतं। सगळ्यात पहिली गोष्ट आहे हेल्थ इन्शुरन्स। हेल्थ इन्शुरन्स आपण बाय करतो ज्याच्या माध्यमातून आपण आपले होणारे हॉस्पिटलचे खर्च कंप्लीटली त्या कंपनीला बेअर करायला लावू शकतो। फॉर एक्झाम्पल, तुम्ही XYZ कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स बाय केला असेल आणि तुम्हाला कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आली तर तो कंप्लीट खर्च ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी करते। ही पहिली गोष्ट झाली। दुसरा आपण बाय करू शकतो लाईफ इन्शुरन्स। समजा आपल्या घरी आपल्या डेथ नंतर आपल्या फॅमिलीची काळजी घेण्यासाठी जो फंड रिक्वायर्ड आहे तो कंप्लीट फंड लाईफ कव्हर मधून कव्हर होऊ शकतो। इन शॉर्ट, आपल्या डेथ नंतर जो फंड मिळेल त्या फंड मधून आपली फॅमिली त्यांचा उदरनिर्वाह करू शकते। हेल्थ इन्शुरन्सची परंपरागत चालत आलेली पद्धत, हे हेल्थ इन्शुरन्स एजंट नेमतात आणि इन्शुरन्स कंपन्या त्या एजंटना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मजबूर करतात, कारण ते त्यांना कमिशन देत असतात। जेव्हा हे हेल्थ इन्शुरन्स एजंट तुमच्यापर्यंत पोहोचतात ते तुम्हाला इन्सिस्ट करतात की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स बाय करायला हवा, कारण तुमचं पुढे जाऊन काही बरं वाईट झालं तर तुमच्या फॅमिलीची काळजी कोण घेणार? तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, आई वडिलांची काळजी असेल किंवा तुमच्या इतर फॅमिलीची काळजी असेल, ती कोण घेणार? हे सांगून तुमच्या डोक्यावर सतत हॅमर केलं जातं की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स बाय करावाच लागेल, तुम्ही त्यामध्ये स्पेंड करावंच लागेल। हे ऐकून तुम्ही अजाणतेपणी हेल्थ इन्शुरन्स बाय करायला तयार होता। पण तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट कळते, जर तुमची डेथ झाली तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळणार, 50 लाख रुपये मिळणार। जी मॅच्युरिटीची अमाऊंट आहे, सम ॲश्युर्ड आहे, ती तुम्हाला मिळणार। पण जर तसं काही झालं नाही तर या केसमध्ये थोडंसं आपण पागळतो। आता जर मला काही झालं नाही तर बरेच लोक आहेत जे इन्शुरन्स घेतात, त्यांना पुढे जाऊन काहीच होत नाही, त्यांचं काय होणार? जो पैसा मी इन्व्हेस्ट केला तो वाया गेला का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच मनामध्ये निर्माण होतो ना। तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला वाटतं काहीतरी परत मिळायला हवं, हीच भावना अनेक लोकांची निर्माण झाली आणि या इन्शुरन्स कंपन्यांनी असे काही प्लॅन निर्माण केले जे प्लॅन तुम्हाला रिटर्न सुद्धा देतात, पण रिस्क कव्हर खूप कमी असते आणि हे रिटर्न देणारे प्लॅन जो आपल्याला रिटर्न मिळतो तो सुद्धा खूप कमी असतो आणि यालाच आपण पागळतो। कारण इन्शुरन्स एजंट तुम्हाला सांगतो की याच्यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात, तो तुम्ही बाय करा, कारण तुम्हाला जर काही नाही झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला काही पैसे मिळतात। म्हणून आपण त्या लोभाला बळी पडतो आणि चुकीचे प्लॅन बाय करून बसतो आणि त्याच प्लॅनला सेल करण्यासाठी त्या इन्शुरन्स एजंटला मोठी अमाऊंट मिळत असते आणि त्याच आमिषाला बळी पडून तो चुकीचे प्लॅन तुमच्या गळ्यात मारतो आणि आपल्याला वाटतं आपला जवळचा व्यक्ती आहे तो देतोय म्हणून आपण बाय करतो आणि तिकडेच आपण फसतो। याच आमिषाला बळी पडले आशिष दहिया यांचे वडील सुद्धा। यांना सुद्धा चांगल्या ऑफर्स देण्यात आल्या, त्यांनाच बळी पडून यांनी वेगवेगळ्या पॉलिसीज बाय केल्या आणि त्याच्यामधून रिटर्न त्यांना चांगले मिळाले नाहीत। हे जेव्हा आशिष दहिया यांना कळालं तेव्हा त्यांच्या पॉलिसी बाजार
ही कन्सेप्ट डोक्यामध्ये आली आणि त्यांनी सिम्पली पिच केलं Naukri.comच्या फाउंडरना आणि तिकडून 20 कोटी रुपयाची मागणी केली। त्यांना सुरुवात करायची होती मोठ्या लेवलमध्ये, एका छोट्या लेवलपासून सुरुवात करायची, मग त्याला स्केल करायचं, बराच वेळ वाया गेला असता। सुरुवात करायची, बंपर ओपनिंग करायची आणि मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपलाच बोलबाला निर्माण करायचा। याच कन्सेप्टने सुरुवात झाली पॉलिसी बाजारची। पॉलिसी बाजार एक वेब ॲग्रिगेटर आहे, IRDA ची मान्यता त्याला आहे आणि यांनी ठरवलं होतं की लोक वेबसाईटवर येतील, तिकडून जी पॉलिसी हवी ती कंपेअर करतील आणि बाय करतील। जी पॉलिसी त्यांच्यासाठी योग्य असेल ते कंपॅरिझन मधून ऑटोमॅटिकली लोकांना कळेल। सिंगल क्लिकवर लोक पॉलिसी बाय करू शकतील। कुठल्याही प्रकारे जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना एज्युकेट करण्याची, काउन्सिलिंग करण्याची गरज भासणार नाही। हे एक त्यांच्या डोक्यामध्ये होतं। मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट करण्यात आल्या, एजंटवर खर्च करू नका, खूप कमी दरामध्ये तुम्ही आमच्याकडून पॉलिसी बाय करा। याच ब्रँडिंगमुळे आणि लोकांचा पैसा वाचणार हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा लोक पॉलिसी बाजारचा विचार करू लागले, पॉलिसी बाजार थ्रू बाईंग करू लागले। पण पुढे जाऊन काही चॅलेंजेस येऊ लागले। त्याच क्लायंटला ज्याने फक्त इन्क्वायरी केली होती त्याला कन्वर्ट करायचं असेल, त्याला पॉलिसी विकायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला पुन्हा कॉलबॅक करावा लागेल आणि IRDAच्या नियमानुसार जर तुम्ही फक्त वेब ॲग्रिगेटर असाल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे पॉलिसीज विकू शकत नाही। त्यामुळे पॉलिसी बाजारने ठरवलं आता आपण डायरेक्ट ब्रोकर व्हायचं। जेव्हा तुम्ही इन्शुरन्स ब्रोकर होता तेव्हा तुम्ही कुठलीही पॉलिसी सेल करू शकता आणि याच भावनेने पॉलिसी बाजार स्वतः इन्शुरन्स ब्रोकर झाला आणि आता सध्या तो वेगवेगळे प्रोडक्ट कस्टमरना पिच करतोय आणि तो स्वतः सेल सुद्धा करू शकतो। ऑनलाइन इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन स्पेस मध्ये पॉलिसी बाजारचा हातखंडा आहे आणि 93.4% मार्केट शेअर एकट्या पॉलिसी बाजारने कॅप्चर केलेला आहे। पुढे जाऊन त्यांनी सुरुवात केली पैसा बाजारची 2014 साली। क्रेडिट मार्केट स्पेसमध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगला हातखंड आहे आणि याच्यामध्ये त्यांचा मार्केट शेअर आहे 51.4%। सध्या पॉलिसी बाजारचे कॉम्पिटिटर बघितले तर बँक बाजार आहे, इझी पॉलिसी आहे, पॉलिसी ॲडवायझर, कवर फॉक्स, एको इन्शुरन्स असे वेगवेगळे यांचे सध्या कॉम्पिटिटर आहेत। पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचं असतं। जर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून। सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, अदरवाइज डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। कंपनीचे फायनान्शियल्सवर थोडीशी नजर फिरवू। मार्केट कॅप आहे 34,951 कोटी, करंट प्राइस 778 रुपये आहे। सध्या याने हाय जो बनवला होता तो 1470 रुपयाचा होता आणि लो आहे 725 रुपयाचा। 50% जास्त स्टॉक करेक्ट झालेला आहे। प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कंपनीचं तुम्ही बघू शकता। 2015 साली 78 कोटी रुपयाचा सेल होता। सेल कंटिन्युअसली वाढत जातोय आणि 2021 मध्ये 887 कोटी पर्यंत पोहोचला। पण याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं नेट प्रॉफिट -64 कोटी रुपये। कंपनीला ग्रो व्हायचं आहे, बिझनेस वाढवायचा आहे, कंटिन्युअसली ॲडव्हर्टाइजमेंटवर कंपनी स्पेंड करत आहे। 110 कोटी लॉस आणि तिथून पुढे 347 कोटी रुपये लॉस, 300 कोटी, सध्या 150 कोटी। 2021 मध्ये 150 कोटी रुपयाचा लॉस कंपनीचा झालेला आहे। कंपनीने ब्रँड अँबॅसेडर बनवलं कपिल शर्माला। कपिल शर्मा बरोबरच अक्षय कुमार हेवी स्पेंड करता येते। ऍक्च्युअली फक्त हे दोन हिरो जर तुम्ही बघितले ना तर खूप मोठी अमाउंट चार्ज करतात एखाद्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर बनण्यासाठी किंवा ऍड करण्यासाठी। जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून। जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिचमी स्मॉल केसला सबस्क्राइब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, या नंबरला कॉलही करू शकता। तुमचा कंप्लीट पोर्टफोलिओ डिझाईनचं काम आम्ही करत असतो। जर कंपनीची बॅलन्स शीट बघितली तर अजून काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतील। बॉरोइंग 0 आहे, ते पुढे वाढत जात आहे। कन्सर्निंग गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट नाही, कारण कंपनीचे रिझर्व्ह सुद्धा खूप जास्त आहेत। 2000 कोटीच्या आसपास कंपनीकडे रिझर्व्ह आहेत। याचा अर्थ ऑलमोस्ट कंपनी डेट फ्री आहे किंवा डेट फ्रीज तुम्ही मानू शकता। इकडे प्रमोटर होल्डिंग किंवा शेअर होल्डिंग आपण बघणार आहोत। FII ची 16.29% इन्व्हेस्टमेंट आहे, DII 9.39%, पब्लिक मात्र 70% इन्व्हेस्टेड आहे यामध्येच आणि ऑदर 4.4
4%. पब्लिक मध्येच प्रमोटरचं पण शेअर होल्डिंग आहे. यशिश दहिया यांच्याकडे जवळपास फक्त 4% शेअर्स आहेत. बाकी सगळे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत किंवा डायल्यूट केलेले आहेत. हे कुणाला दिले जातात? आता इकडे तुम्ही बघू शकता, हे टायगर ग्रुप असेल किंवा इतर या कंपन्याज आहेत, यांच्याकडे त्यांचे शेअर्स डायल्यूट केले जातात, यांना विकले जातात, फंड उचलला जातो, पुन्हा तो पैसा मार्केटमध्ये लावला जातो, ॲडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, कंपनीला ग्रो करण्यासाठी फोकस केला जातो. यासाठीच कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवून, कंपनीचं मार्केट कॅप वाढवून फुगवलं जातं, जेणेकरून स्टॉकची प्राइस सुद्धा वाढते. म्हणूनच या स्टॉकला ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. मग हा स्टॉक असेल, नोकरी असेल किंवा यांचाच असेल झोमॅटो, सगळे स्टॉक यांचे ओव्हर व्हॅल्यूड लोकांना वाटतात. म्हणूनच थोडंसं हे सगळे स्टॉक ड्रॉप होत आहेत. पण असली तरी सुद्धा कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. एकतर Naukri.comचं बॅकिंग कॅश काऊ आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, मोठा मार्केट शेअर ऑलरेडी यांनी कॅप्चर केलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट या कंपनीमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर. ऑलरेडी Naukri.com सारख्या कंपनीचं बॅकिंग असल्यामुळे टेक्नॉलॉजी बॅक्ड कंपनी आहे. चांगली टेक्नॉलॉजी यांच्याकडे आहे. IT इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी त्यांनी बिल्ड केलेलं आहे आणि हे बिझनेस मॉडेल ते डायव्हर्सिफाय करतायत. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आता ते एंट्री करतायत. जसं क्रेडिट सेक्टरमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे, ज्यामध्ये 51% जास्त मार्केट ऑलरेडी यांनी कॅप्चर केलेलं आहे. प्लस आता ते बनले आहेत इन्शुरन्स ब्रोकर. ब्रोकरकडे अनेक पोटेन्शियल असतात. आता ब्रोकर स्वतः अपॉइंट करू शकतो वेगवेगळे एजंट, आणि तो एजंट जसे वेगवेगळे इन्शुरन्स एजंट असतात त्याप्रमाणे सेल करू शकतो, प्रोडक्ट विकू शकतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं चॅलेंज किंवा एक महत्त्वाची अपॉर्च्युनिटी यांना पुढे पाहायला मिळेल. चॅलेंज यासाठी म्हणतोय कारण IRDAचे वेगवेगळे रूल्स बदलत असतात, ते सुद्धा एक चॅलेंज आहे. याच्या पुढे जाऊन जे हे कमिशन्स घेतात त्याच्यावर सुद्धा लिमिटेशन्स असतात आणि त्याच्यामध्ये बरेच रूल असतात. या रूलला तोडल्यामुळे ऑलरेडी IRDAने एकदा यांना फाईन सुद्धा लावला होता. ती सुद्धा एक रिस्क यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली होती. सोबतच कंपनीला दुबईमध्ये सुद्धा एक्सपांड करायचं आहे. त्यासाठी त्यांनी ऑलरेडी कोलॅबोरेशन सुरू केलेलं आहे या कंपनीसोबत आणि लवकरच कंपनी दुबईमध्ये सुद्धा त्यांचे ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात एक्सपांड करणार आहे. सुरुवात तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे, पण ॲक्च्युली या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामध्येच एक भर म्हणजे प्रमोटरचं होल्डिंग कमी आहे. ही सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे ॲक्च्युली जर आपण तसं पाहिलं तर. पण बिझनेस ग्रो होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. आत्ता ज्या लेवलला स्टॉक आहे त्या लेवल सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. शॉर्ट टर्मसाठी या स्टॉकचा विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. पण शॉर्ट टर्ममध्ये जर अजून चांगल्या अपॉर्च्युनिटी दिसू लागल्या, स्टॉकमध्ये मुवमेंट चांगली होऊ लागली आणि फंडामेंटली अजून काही बदल जर कंपनी करू लागली, स्ट्रॅटेजिक बदल, जसं मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या सिटीजमध्ये स्वतःचे ऑफिसेस उभं करणं, त्याचबरोबर वेगवेगळे एजंट्स आपले अपॉइंट करणं. कारण इन्शुरन्स सेक्टरमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे पर्सन टू पर्सन इंटरॅक्शन. जोपर्यंत तुमचं इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही इन्शुरन्स सारख्या गोष्टी बाय करणार नाही. कारण बऱ्याच ट्रॅडिशनल लोकांना सवय असते की जोपर्यंत समोरून पिच मला मिळत नाही तोपर्यंत मी इम्प्रेस होत नाही, जोपर्यंत कोणी मला कन्व्हिन्स करत नाही तोपर्यंत मी कुठलीही वस्तू बाय करत नाही. आणि अशा लोकांचा वर्ग खूप मोठा भारतामध्ये आहे आणि त्याला टॅकल करणं सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे. जर त्याला पॉलिसी बाजारने खूप चांगल्या प्रकारे टॅकल केलं तर मात्र ही कंपनी गेम चेंजर बनवू शकते. आणि तीच गेम चेंज करण्यासाठी वेब ॲग्रिगेटर पासून एक इन्शुरन्स ब्रोकर बनण्यापर्यंतचा सफर यांनी पूर्ण केलेला आहे किंवा स्वतःला इकडे लायसन्स बदलून इम्प्रूव्ह करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी पुढे काय होतं आपल्याला पाहावं लागेल आणि ते इंटरेस्टिंग ठरणार आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.